यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। दरम्यान काल शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलैची डेडलाईन देखील देण्यात आली आहे। तर अल्प आणि मध्यम भूधारकांचं कर्ज 31 ऑक्टोबर ऐवजी माफ करण्यात आलेलं असून त्यांना आता नव्यानं पीक कर्ज देण्यात येणार आहे। 1 जून पासून आंदोलन पुकारणाऱ्या शेतकऱ्यांचा हा मोठा विजय मानला जातोय। त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना ऊस उत्पादकांप्रमाणे 70-30 या फॉर्म्युलानुसार पैसे देणार असले। दरम्यान संपातील शेतकऱ्यांवरचे गुन्हे सरसकट मागे घेण्यास मंत्री गटाने नकार दिलाय। ज्या ठिकाणी मुद्देमाल सापडला त्या शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेणार नसल्याचं चंद्रकांत दादा पाटलांनी स्पष्ट केलंय। आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी फक्त झी24 तासवर कांदा निर्यात बंदीवर सर्वात महत्त्वाची बातमी येते। कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची आता शक्यता आहे। चालू आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। झी24 तासवर सर्वप्रथम कांदा उत्पादकांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे। तर चालू आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर या संदर्भात मोठा निर्णय येण्याची अपेक्षा आहे। सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। झी24 तासवर या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कांद्याच्या निर्यात बंदीवर चालू आठवड्यामध्ये पुनर्विचार होण्याची शक्यता आहे। सध्या कांद्यावर निर्यात बंदी आहे, त्यामुळे शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत। वेगवेगळ्या प्रकारे सरकारला विनंती करण्यात येते। संप सुद्धा झाला आणि आता सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे। अमरीश पांडे सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया। अमरीश, काय नेमका हा निर्णय होणार आहे? कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे। देखिए, घरेलू बाजार में जब कीमतें प्याज की बहुत ज्यादा बढ़ गई थी तब सरकार ने एक्सपोर्ट पर प्रतिबंध लगा दिया था। वजह ये थी कि सरकार चाहती थी कि घरेलू बाजार में कीमतें नियंत्रित रहें और सप्लाई जो है पर्याप्त मात्रा में बनी रहे। अब जबकि खरीफ की फसल आना शुरू हो चुकी है, बाजार में जो नई प्याज की फसल है वो बड़ी मात्रा में आ रही है। अगर हम मंडियों की बात करते हैं तो रोजाना लगभग 15,000 क्विंटल तक प्याज सप्लाई हो रही है। साथ साथ सरकार ने जो बफर स्टॉक बनाया था उससे भी सरकार लगातार जारी कर रही है। तो घरेलू बाजार में कीमतें कम हो गई हैं। अब चूंकि नई फसल आ रही है और उस फसल को बहुत दिन तक स्टोर नहीं किया जा सकता, लिहाजा सरकार एक्सपोर्ट को खोलने पर विचार कर रही है। और इसी हफ्ते ये महत्वपूर्ण बैठक होगी जिसमें कि उपभोक्ता मामले मंत्रालय, कोऑपरेटिव मामले मंत्रालय, इसके अलावा बाकी जो अन्य स्टेक होल्डर्स हैं, एपीएमसीज हैं, वो शामिल होंगे। इसके अलावा महाराष्ट्र सरकार के प्रतिनिधि शामिल होंगे, क्योंकि सबसे बड़ी जो बात रखी थी इस मुद्दे पर वो महाराष्ट्र सरकार नहीं रखी थी। तो महाराष्ट्र सरकार के प्रतिनिधि शामिल होंगे और उनसे बातचीत के बाद सरकार इस व्यवस्था को खोल सकती है। जो जानकारी हमारे पास है उसके अनुसार कोऑपरेटिव्स के जरिए एक्सपोर्ट सरकार खोल सकती है, यानी कि किसानों से कोऑपरेटिव मंत्रालय जो है वो किसान प्याज खरीदेगा और उसके बाद कोऑपरेटिव के जरिए ही वो एक्सपोर्ट होगा, यानी कि किसानों को पूरा दाम मिलेगा। इसके साथ साथ प्याज खराब भी नहीं होगी और सरकार के पास बफर स्टॉक बना रहेगा, यानी कि विन विन सिचुएशन होगी कंज्यूमर के लिए भी, गवर्नमेंट के लिए भी और किसानों के लिए भी। जी अमरीश, शुक्रिया ये सभी जानकारी के लिए। अमरीश पांडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा कांदा निर्यातदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे। अर्थात या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार आहे। महाराष्ट्राने या संदर्भात मोठी भूमिका मांडलेली होती। गेल्या 10 दिवसात खरीपाच्या कांद्याची मोठी आवक वाढलेली आहे। दररोज 15,000 क्विंटल कांद्याची आवक होतीये। तसंच देशांतर्गत सुद्धा आता दर कांद्याचे उतरलेले, त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे।